नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठीच फार महत्त्वाचा आहे। आपण प्रत्येकजण आपल्या अंतःकरणाची काळजी घेत असतो, त्याचा फुफ्फुसांवरही परिणाम होतो, पण आपण अनेकदा तो भाग विसरतो जो आपल्या शरीराचं खरं साफसफाईचं यंत्र आहे। होय, मी आपल्या मूत्रपिंडाबद्दल बोलत आहे। आजकाल काय होत आहे, आपण सकाळी बाथरूमला जातो, अशा वेळी तुमच्या लक्षात आलं असेल की लघवीमध्ये खूप फोम आहे किंवा लघवी करताना तुम्हाला थोडीशी जळजळ जाणवते किंवा असं काही दिवसांपासून सुरू आहे। तर काय वाटतं, कदाचित गरमी वाढली असेल, तुम्हाला असं वाटतं की गरमी वाढली आहे म्हणून असं झालेलं आहे, पाणी कमी पितोय किंवा मसालेदार पदार्थ खातोय म्हणून असं होत आहे। बऱ्याच वेळा असं घडतं की एखाद्याला रात्री 3-4 वाजता उठून बाथरूममध्ये जावं लागतं। आपण ते म्हातारपण किंवा हिवाळा म्हणून गृहीत धरून टाळत असतो, पण ही आपण करत असलेली सर्वात मोठी चूक आहे। लघवीची समस्या जी तुम्ही लहान मानत आहात, तर ती तुमच्या बाबतीत वारंवार होत आहे। ती प्रत्यक्षात तुमच्या मूत्रपिंडाकडे बोट दाखवत आहे की मी कचऱ्याने भरलेलं आहे, मला साफसफाई करायची गरज आहे, मला आता साफ होऊ द्या। मूत्रपिंड हा एक अतिशय नाजूक अवयव आहे। जे वाईट असेल त्याच्या 80% पर्यंत पोहोचेपर्यंत तो शांत बसतो आणि जेव्हा ते बोलतं तेव्हा तुम्हाला ही लक्षणे दिसतात, तेव्हा बऱ्याच वेळा खूप उशीर झालेला असतो। आज मी तुम्हाला घाबरवण्यासाठी आलेली नाही आहे, पण मी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ठेवलेल्या अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या फक्त 3 दिवसांमध्ये तुमची किडनी फिल्टर साफ करू शकतात। जसं तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही तुमच्या घराची दारे आणि फरशी चमकदार ठेवता, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण जर तुम्ही एक गोष्टही गमावली तर तुमचं नुकसान हे 100% होणार आहे। तर चला, जास्त वेळ न घेता आपण लगेचच सुरुवात करूया। सर्वप्रथम तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की या खराब मूत्रपिंडाची स्थिती का बिघडली, त्यामागचं खरं कारण काय होतं, तुम्ही चुका काय केल्या। तर यामागे 3 सर्वात मोठे खलनायक आहेत, ज्याचा आपण स्वतः संगोपन करत आहोत। पहिला खलनायक कोणता, तर वेदनाशामक औषधं खाणं, वेदनांच्या गोळ्या, ज्या आपण अनेकदा छोट्या वेदनांसाठी आणतो। आपण अनेकदा घरी काय करतो, जर किंचित डोकेदुखी किंवा पाठदुखी असेल तर लगेचच मेडिकल स्टोअरमध्ये जातो, कोणतीही वेदनाशामक गोळी घेतो आणि ती खाण्यास सुरुवात करतो। या गोळ्या तुमच्या वेदना काही काळ तर शांत करतात, पण ते हळूहळू तुमच्या मूत्रपिंडातील नाजूक गाळण नष्ट करतं। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि वारंवार ही गोळी घेणं हे मूत्रपिंड निकामी होण्याचं सर्वात मोठं कारण बनतं। जर तुम्ही ही वेदनाशामक औषधे अनेक वर्षांपासून खात असाल, प्रत्येक 3रा किंवा 4था दिवस कामाचा असतो, त्यामुळे आता तुम्ही सतर्क राहिलं पाहिजे। दुसरा खलनायक आहे तो म्हणजे उच्च रक्तदाब किंवा मग शुगर। रक्त आणि मूत्रपिंड यांचा जवळचा संबंध असतो। जेव्हा तुमचा रक्तदाब जास्त राहतो तेव्हा मूत्रपिंडाच्या मज्जातंतूवरती खूप दबाव येतो, ज्यामुळे ते फुटू शकतात। त्याच वेळी वाढलेली साखर मूत्रपिंडाचं फिल्टर बंद करतं, कारण तुमच्या रक्तातील साखर मूत्रपिंडाचं फिल्टर बंद करतं। तिसरी समस्या म्हणजे अन्न आणि पाण्याची कमतरता। दिवसभर साधं पाणी वगळता चहा, कॉफी, शीतपेय, इतर सर्व काही प्यायल्याने मूत्रपिंडामध्ये कचरा जमा होऊ शकतो। ज्याप्रमाणे घाणेरडा नाला बंद होतो, त्याचप्रमाणे मूत्रपिंडसुद्धा विषारी पदार्थांनी भरून जातं। म्हणूनच आज आपण ती स्वच्छता मोहीम सुरू करत आहोत, ते आपल्या शरीराची आहे आणि ती खूप महत्त्वाची आहे। तुम्ही घराची साफसफाई करा, ते त्याच्या सभोवतालचा परिसरही स्वच्छ करतात, परंतु त्यांचं शरीर स्वच्छ ठेवायला विसरतात। आता अनेक भाऊ बहीण विचारतील की आपल्या मूत्रपिंडामध्ये घाण भरली आहे, हे आपल्याला नक्की कसं कळणार आहे। आम्हाला स्वतःलाच आवडतं, दिसायलाही छान आहे, ते कामही करतात, तर तुमचं शरीर तुम्हाला सांगतं की तुम्ही फक्त त्याकडे दुर्लक्ष करता। या 5 गोष्टी तुमच्या शरीरामध्ये दिसतात। जर तुम्हाला ही लक्षणे दिसत असतील तर तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। जेव्हा तुम्ही लघवी करता तेव्हा त्याच्यामध्ये झाग येणं हे पहिलं लक्षण आहे। जर साबण फोमसारखं थर तयार होत असेल, जर तुम्हाला ते तुमच्या लघवीमध्ये दिसलं तर समजून घ्या की मूत्रपिंडातून प्रथिने जात आहेत। हा पहिला धोका आहे। मूत्रपिंडाचं काम प्रथिने थांबवणं आणि कचरा बाहेर काढणं हे होतं, पण आता ती त्याच्या उलट काम करत आहे। दुसरं लक्षण म्हणजे डोळे आणि पायांखाली सूज येणं। प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही सकाळी उठता
आणि तेव्हा जेव्हा तुम्ही आरशामध्ये तुमचे डोळे बघता किंवा ते सुजलेले आहेत असं तुम्हाला दिसतं, संध्याकाळी तुमच्या पायांमध्ये मोजांच्या खुणा खोल होतात, तेव्हा तुम्हाला असं वाटतं का, याचा अर्थ मूत्रपिंड शरीरातून सांडपाणी किंवा मीठ बाहेर काढू शकत नाही आहे. तिसरं चिन्ह काय आहे, वारंवार बाथरूममध्ये धावणं. जर तुम्हाला रात्री चांगली झोप येत नसेल आणि लघवीसाठी वारंवार उठावं लागत असेल तर ते मूत्रपिंडामध्ये जळजळ होण्याचं किंवा तुमच्या मूत्रपिंडामध्ये संसर्ग होण्याचं थेट लक्षण असू शकतं. चौथं लक्षण म्हणजे पाठ किंवा मग बरगड्यांमध्ये वेदना होणं. आपण नेहमी आपल्या कमरेच्या खालच्या भागामध्ये एक गोड गोड वेदना असल्यास बरगड्यांच्या या बाजूला पाठीच्या अगदी खाली तुम्हाला चुळबुळीत असल्यासारखं वाटत असतं, मग त्याला फक्त थकवा समजू नका. ही मूत्रपिंडाची जागा आहे आणि हे तुम्हाला सांगत आहे की ते संकटात आहे, त्याच्यामध्ये काहीतरी समस्या आहे. आणि पाचवं लक्षण म्हणजे सुस्ती आणि अशक्तपणा. जर तुम्हाला दिवसभर झोपावंसं वाटत असेल, काम करत असतानाही तुम्हाला वाटत असेल की तुम्ही थोडेसे थकला आहात, शरीर जिवंत वाटत नाही, तर याचा अर्थ असा आहे की रक्तातील विष वाढलं आहे. म्हणजे विष वाढलं आहे जे तुमचं मूत्रपिंड फिल्टर करू शकत नाही, कारण मूत्रपिंड ते साफ करू शकत नाही. तर या पेस्टचा 1 चमचा तुमच्या सॅलडमध्ये घाला, रात्रभर भिजत ठेवा. रात्रभर भिजवल्याने या वनस्पतीची खरी शक्ती पाण्यामध्ये येते. सकाळी उठल्यावर तुम्ही काय करणार आहात, हे पाणी एका भांड्यामध्ये घाला आणि मंद आचेवरती गरम करा आणि त्याच्यानंतर ते जास्त आचेवरती शिजवू नका, अगदी जळतही नाही, ते हळूहळू शिजू द्या. पाणी अर्ध झाल्यावर गॅस बंद करा आणि पाणी थोडा वेळ उकळू द्या. आता ते पिण्याची पद्धत काय आहे, त्याची साफसफाई व्हायला हवी. जेव्हा ते थोडं गरम असतं, अजिबात थंड नाही, कधीकधी ते पूर्णपणे थंड, परंतु जर ते कोमट असेल तरच तुम्ही ते चहासारखं पिऊ शकता. जेव्हा तुम्ही ते प्याल तेव्हा ते रिकाम्या पोटी प्या आणि ते प्यायल्यानंतर 1 तासानंतर तुम्हाला काहीही खाण्याची गरज नाही. हा 3 दिवसांचा अभ्यासक्रम आहे. तुमचं मूत्रपिंड अशा प्रकारे साफ केलं जाईल की तुम्ही स्वतःलाच आश्चर्यचकित कराल. लक्षात ठेवा की जर तुम्ही ते सकाळी प्यायले आणि दुपारच्या जेवणापर्यंत काहीही खाल्लं नाही तर ही खूप चांगली गोष्ट आहे. फक्त तुम्हाला साधं पाणी पीत राहावं लागणार आहे. आता हा तुम्ही प्यायचा काढा आहे. सर्व काही ठीक आहे. या 3 दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या मूत्रपिंडांना थोडीशी विश्रांती देऊ शकता आणि दिलीच पाहिजे. मला तुम्हाला 4 गोष्टी सांगायच्या आहेत. मीठ कमी केलं पाहिजे. या 3 दिवसांमध्ये शक्य तितकं मीठ कमी खा. पांढरं मीठ मूत्रपिंडासाठी विषारी असतं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थोडं रॉक सॉल्ट किंवा मग गुलाबी सॉल्ट वापरू शकता. वाडग्यात पाणी भरा. दिवसातून कमीत कमी 10 ते 12 ग्लास पाणी प्या. पाणी आत शिरल्यावर कचरा बाहेर पडत असतो. हलकं अन्न खा. अंडी, मांस, पनीर, जड राजमा, छोले यांसारखे कोणतेही जड पदार्थ या 3 दिवसांसाठी पूर्णपणे बंद केले पाहिजे. प्रथिने पचवण्यासाठी तुमच्या मूत्रपिंडांना जी मेहनत घ्यावी लागते ती काही दिवसांसाठी थांबवावी लागते. त्याऐवजी तुम्ही दही, तूप वापरू शकता. बाहेरील गोष्टी पूर्णपणे टाळल्या पाहिजेत. पॅकेटबंद चिप्स, शीतपेय, डबाबंद रस तुम्हाला ते पूर्णपणे बंद ठेवावं लागणार आहे. असे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण होतात. तुम्ही ते मासिक पाळीच्या काळामध्ये घेऊ शकता का? याचं उत्तर होय, नक्कीच आहे. याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, परंतु तुमची मासिक पाळी देखील चांगली येईल आणि तुम्हाला जास्त वेदना सहन कराव्या लागणार नाही. तुम्ही ते मुलांना देऊ शकता का? तर याचं उत्तरसुद्धा असं आहे की 12 वर्षांवरील मुलांना अर्ध्या प्रमाणामध्ये तुम्ही देऊ शकता. जर त्यांना मूत्रपिंडातील दगडाची समस्या असेल किंवा तुम्हाला शरीरामध्ये डिटॉक्स करायचं असेल, त्यांना त्वचेची ॲलर्जी असते, आपण आपली साखरेची औषधे चालू ठेवू शकतो का? तर उत्तर होय आहे, तुम्ही करू शकता. तुम्हाला तुमची औषधं घेणं थांबवण्याची गरज नाही. फक्त औषध आणि याच्या दरम्यान किमान 2 ते 3 तासांचं अंतर ठेवा. मंडळी, तुम्हाला तुमच्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घ्यावी लागेल. डॉक्टरांच्या आणि रुग्णालयाच्या फेऱ्या मारण्याऐवजी आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये आणि आपल्या घरामध्ये आयुर्वेदाची शक्ती ओळखणं आणि त्यांचं पालन करणं खूप गरजेचं आहे. मंडळी, सर्वात धोकादायक गोष्ट कोणती आहे का? किडनी खराब होण्याची सुरुवात खूप शांतपणे होते. पहिल्या स्टेजमध्ये कोणतीही वेदना नसते. तुम्हाला वाटतं सगळं ठीक आहे, पण शरीर आधीपासून संकेत देत असतं, फक्त आपण दुर्लक्ष करतो. सकाळी उठल्यावर चेहरा सुजणं, लघवीमध्ये फेस येणं, लघवीला जळजळ होणं, रात्री वारंवार बाथरूमला जावं लागणं, शरीर थकलेलं वाटणं, भूक कमी होणं, पायांमध्ये सूज येणं, हे सर्व संकेत आहे की शरीरातून मदतीची मागणी करत आहे. आता तुम्ही विचाराल की किडनी खराब होण्याची सुरुवात नेमकी कशामुळे
होत असते. तर पहिली मोठी चूक म्हणजे कमी पाणी पिणं. आजकाल लोक दिवसभर चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स पितात, पण साधं पाणी फार कमी पितात. यामुळे शरीरातील घाण व्यवस्थित बाहेर पडत नाही, मग ती हळूहळू किडनीमध्ये जमा होऊ लागते. जसं घरातील नालीमध्ये कचरा साचतो तसं शरीरातही होतं. दुसरी मोठी चूक म्हणजे जास्त मीठ. लोकांना वाटतं फक्त साखर धोकादायक आहे, पण जास्त मीठ देखील किडनीला खूप त्रास देतं. पॅकेटमधील चिप्स, नमकीन, लोणचं, फास्ट फूड, सॉस या सगळ्यात खूप जास्त सोडियम असतं. हे मीठ शरीरामध्ये पाणी धरून ठेवतं आणि किडनीवर प्रचंड ताण आणतो. तिसरी चूक म्हणजे वेदनाशामक गोळ्या. डोकेदुखी झाली की गोळी, पाठदुखी झाली की गोळी, सांधेदुखी झाली की गोळी. लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता वर्षानुवर्षे या गोळ्या खात राहतात. या गोळ्या काही वेळा वेदना कमी करतात, पण आतून किडनीच्या पेशी नष्ट करायला सुरुवात करतात. चौथी सवय म्हणजे उशिरापर्यंत जागरण. रात्री उशिरा झोपणं आणि कमी झोप घेणं यामुळे शरीरातील हार्मोन्स बिघडतात, रक्तदाब वाढतो आणि त्याचा थेट परिणाम किडनीवर होतो. किडनीला देखील विश्रांतीची गरज असते. आता आपण त्या गोष्टी जाणून घेऊ ज्यामुळे शरीर नैसर्गिकरित्या स्वच्छ होण्यास मदत होते. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कोथिंबीर. होय, साधी कोथिंबीर जी आपल्या स्वयंपाकघरामध्ये असते, जी शरीरातील अतिरिक्त मीठ आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करू शकते. रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये कोथिंबीर टाकून ठेवायची आहे आणि सकाळी हलकीशी गरम करून ते प्यायचं आहे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे जिरे आणि धणे. हे दोन्ही पदार्थ शरीरातील सूज कमी करण्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. 1 ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा धणे रात्रभर भिजवा. सकाळी ते उकळून गाळून घ्या आणि ते रिकाम्या पोटी प्या. तिसरी गोष्ट म्हणजे नारळ पाणी. नारळ पाणी शरीराला नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स देतं. हे शरीर थंड ठेवतं आणि लघवी साफ होण्यासही मदत करतं. पण ज्यांना डॉक्टरांनी पोटॅशियम कमी ठेवायला सांगितलं आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय जास्त नारळ पाणी पिऊ नये. चौथी गोष्ट आहे ती म्हणजे दुधी भोपळा. दुधी भोपळा हा शरीरातील उष्णता कमी करतो आणि हलका असल्यामुळे किडनीवर ताण आणत नाही. दुधी भोपळ्याची भाजी किंवा सूप खूप फायदेशीर ठरू शकतं. पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चालणं. लोकांना वाटतं फक्त औषधांनी शरीर ठीक होतं, पण दररोज 30 मिनिटं चालणं रक्ताभिसरण सुधारतं आणि किडनीला चांगलं रक्त मिळण्यासही मदत करतं. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.